इथे टेबलावर तुम्ही बघू शकता जे काही सॅम्पल्स आहेत 6-7 मी काढलेले। यामध्ये तुम्हाला गर्ल्स फ्रॉकचं आणि गर्ल पॅटर्न सेम, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 नंबरची साईज याच्यात तुम्हाला मिळून जाणार आहे। कारण ग्राहकांचं कसं असतं, लहान मुलांच्या एज लवकर वाढत असतात, जवळजवळ ते 7, 8, 9, 16, 18 किंवा 20 ही साईज समजत नाही आणि बऱ्याच लोकांना ML XL असं समजत नाही। तर दोघांसाठी वेगवेगळ्या साईज आणि दोघांसाठी वेगवेगळे पॅटर्नसाठी तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला। या ठिकाणी वेगवेगळे पॅटर्न आणि मेन तर म्हणजे सीझन वाईज तुम्हाला कलेक्शन दिले जातात। नेक्स्ट बघा टी शर्ट आणि त्यावर तुम्हाला ही आता मुलांचंही थोडंसं पाहूया। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रिंट मध्ये खूप सुंदर असं जे पॅटर्न आहे दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला बटन पॅटर्नचे मिळणार आहे। जर तुम्हाला शॉर्ट म्हणजे किड्स वेअरचा जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आणि नेमकं तुम्ही कुठलं प्रॉडक्ट ठेवू शकता आणि कुठलं नाही ठेवायचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे टेबलावर तुम्ही बघू शकता जे काही सॅम्पल्स आहेत 6-7 मी काढलेले। यामध्ये तुम्हाला गर्ल्स फ्रॉकचं आणि गर्ल्स सोबत तुम्हाला या ठिकाणी बॉयजचं पण तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे। म्हणजे की चांगली मार्जिन लावून तुम्ही हे किड्स वेअरचं कलेक्शन सेल करू शकता। आता चालू आहे उन्हाळा, तर उन्हाळा स्पेशल चालणारं मटेरियल म्हणजे की कॉटन मटेरियल, ज्याच्यामध्ये पहिलं तुम्ही बघू शकता कॉटन फ्रॉकचं खूप सुंदरसं तुम्हाला हे प्रिंटेड मध्ये जो आहे कॉटन फ्रॉक तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला ही छोटीशी पॅन्ट, याच्यासोबत तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला साइजेस ज्या आहेत ना 16 ते 20 म्हणजे की 16, 18 आणि 20 अशा साइजेस एका बंच मध्ये मिळणार आहे। याचे आपण कलर पण चेक करून घेऊया। या पद्धतीने तुम्हाला हे कलर्स या ठिकाणी मिळून जाणार आहे। तिघ खूप सुंदर कलर तुम्हाला या ठिकाणी मिळतात। म्हणजे हे पूर्ण तुम्हाला घेणं गरजेचं आहे, कारण की कसं असणार आहे, समजा आता हा असणार आहे 18 नंबर आणि त्यांची मुलगी जर त्यांच्या मुलीला जर 20 नंबर येत असेल तर सेम कलर नाही मिळणार, पण कलर चेंज पॅटर्न सेम, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 नंबरची साईज याच्यात तुम्हाला मिळून जाणार आहे। कारण ग्राहकांचं कसं असतं, लहान मुलांच्या एज लवकर वाढत असतात, जवळजवळ ते 7, 8, 9, 10, 12 वर्षापर्यंतचे मुलं होतात, मुली होतात, तोपर्यंत त्यांचे कपडे भरपूर असतात आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकठिकाणातून कपडे येत असतात। कारण की रिलेटिव्ह बघायला येतात, गिफ्ट देतात, कपडे देतात, मग त्यांच्याकडे कपडे खूप सारे होत असतात। पण जर तुम्हाला ही व्यवसायासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही फॅब्रिक म्हणजे की कॉटन फॅब्रिकचं जे आहे मटेरियल ते यूज करून आपले जे डिझायनर प्रॉडक्ट आहे ते ठेवू शकता। जसं तुम्ही हे फ्रॉक पॅटर्न बघत आहात, वेगळं पॅटर्न आहे, भले ते फ्रॉक पॅटर्न आहे, स्टार्टिंगचं जे आपण बघितलं त्याचं जे पॅटर्न बनवलेलं होतं, जे मटेरियल आहे सेम आहे, पण याची जी डिझाईन्स आहे ज्याच्यावर जे पॅटर्न बनवलं आहे दोघांचं वेगळं आहे। कारण की कसं असतं, याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण 18 ते 20 बघितलं, 16 ते 20 बघितलं, याच्यामध्ये तुम्हाला ML XL अशा पद्धतीने साईज मिळणार आहे। आता याला रिझन असं आहे की बऱ्याच लोकांना 16, 18 किंवा 20 ही साईज समजत नाही आणि बऱ्याच लोकांना ML XL असं समजत नाही। तर दोघांसाठी वेगवेगळ्या साईज आणि दोघांसाठी वेगवेगळे पॅटर्न्स याच्यामध्ये दिलेला आहे। कारण की तुमच्या ग्राहकांना तुम्ही सांगू शकता की M च्या साईजला किती नंबर येणार आहे, L च्या किंवा XL च्या कुठल्या नंबरने तुम्ही आपल्या कस्टमरांना देऊ शकता। आता ही M साईज आहे, तर M साईज आपण आपल्या ज्या मुलांना आहे ती 16 नंबरला देऊ शकतो। याच्यामध्ये पण तुम्हाला सेम कॉन्सेप्ट मिळणार आहे 3 पीसचं। नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रिंटेड मध्ये खूप सुंदर, बघा फ्लेअर तुम्ही चेक करू शकता, 3 लेअरचं तुम्हाला याच्यामध्ये जे आहे खूप सुंदरसं फ्रॉक पॅटर्न बनवलेला आहे। ही छोटीशी पॅन्ट त्याच्यासोबत मिळणार आहे, सेम त्याच्यात पण कॉन्सेप्ट तसंच आहे, 3 पीसचं सेट आहे। तर तुम्हाला हे जे आहे ना उन्हाळ्याच्या हिशोबाने असे फ्रॉक पॅटर्न ठेवायचे आहे, कारण की उन्हाळ्यात लहान मुलांना खूप जास्त गरम होतं। कारण की आपण त्यांना असं गुंडाळून वगैरे घेऊन जातो, कुठेही जायचं असलं तर गुंडाळून वगैरे, मग ते जास्तीत जास्त त्यांना घाम येतो, घाम आल्यानंतर तो जो दुसरा कपडा आपण त्यांना यूज करत असतो तो कपडा त्यांना सेफ नसतो। जर तुम्ही कॉटन फॅब्रिकचा जर कुठलाही फ्रॉक किंवा कुठलंही टी शर्ट वापरलं तर त्यांच्या शरीरासाठी खूपच बेस्ट असणार आहे। जर तुम्हाला किड्स वेअर मध्ये असे वेगळे काही कलेक्शन ठेवायचे असेल तर तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला। या ठिकाणी वेगवेगळे पॅटर्न आणि मेन तर म्हणजे सीझन वाईज तुम्हाला कलेक्शन दिले जातात। नेक्स्ट बघा टी शर्ट आणि त्यावर तुम्हाला ही बॉटम मिळणार आहे, बघू शकता बॉयजचं। बॉयज मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे जे कपड्याचे तुम्हाला डिझाईन आहे ना इथे मिळणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पीसेस मिळतात, जसं तुम्ही कलर बघत आहात, डिझाईन तुम्हाला सेम मिळणार आहे, म्हणजे की 3 किंवा 4 आहे। आता हे 5 पीस आहे, तर हे 5ही पीस मध्ये तुम्हाला साईज वेगवेगळी मिळून जाणार आहे। याच्यामध्ये आय थिंक हे एकाच साईजचं आहे, 0 साईज दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। हे 5 पीस आहे, तर याच्यामध्ये साईज दिलेली आहे 0 साईज, तर 0 साईजचे तुम्हाला हे सर्व पीसेस मिळणार आहे। आता बरेच कॉन्सेप्ट असे पण आहेत, एका बंच मध्ये एकच साईज आणि काहींमध्ये वेगवेगळ्या साईज आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉइंट तुमचा फायदा मी सांगणार आहे।
पहिले तुम्ही ते तिघं फ्रॉक बघितले ना, तर तिघांच्या साईज वेगळ्या होत्या. एका प्राइस मध्ये तुम्हाला 3-3 साईज मिळतात. तर तुम्ही वेगवेगळ्या प्राइस मध्ये तुमच्या कस्टमरांना देऊ शकता आणि तुमचा व्यवसाय पटकन वाढवू शकता. त्याच्यामध्ये आपण कॉटन फॅब्रिकचा शर्ट बघणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता आपण थोडं मुलींचं बघितलं, आता मुलांचंही थोडंसं पाहूया. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रिंट मध्ये खूप सुंदर असं जे पॅटर्न आहे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बटन पॅटर्नचं मिळणार आहे. जर तुम्हाला शॉर्ट म्हणजे की हाफ स्लीव्हचं जर शर्ट हवं असेल तरी तुम्ही परचेसिंग करू शकता. पण अजमेरा फॅशन जी ही कलेक्शन आपल्याला देत असतं ते आपल्याला सेट टू सेट बंच टू बंच कलेक्शन देत असतं. तुम्ही इथून तर इकडे पर्यंत म्हणजे पूर्ण हे जे काउंटर आहे ना म्हणजे एवढं भरगच्च काउंटर आहे. आता तुम्ही म्हणाले एवढं सारं काउंटर आहे पण आम्ही एवढं नाही ठेवू शकत. जरी तुमचा कमी बजेट असेल तरी तुमचा कमी बजेटमध्ये व्यवसाय तरी सुरू करून देणारे एकच ब्रँड ते म्हणजे की अजमेरा फॅशन. इथे तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाते की तुम्ही किती गुंतवणूक करू शकता, किती व्यवसाय स्टार्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जीन्स सुद्धा ठेवू शकता. बघा खूप सुंदर तुम्हाला स्ट्रेट फिट आणि बॅगी पॅन्ट मध्ये तुम्हाला ही जी आहे जीन्स इथे मिळणार आहे. छानपैकी डिझाईन त्याच्यावर मिळणार आहे. हे मी तुम्हाला 2 सॅम्पल दाखवते पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. जसं तुम्ही हे पॅटर्न बघत आहात खूपच सुंदर तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामध्ये पण 4-6चं सेट असतं. त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचं. जसं तुम्ही हे काउंटर बघितलं ना तर काउंटर वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एवढं सर्व तर नाही ठेवू शकत. पण तुमचा जर कमी बजेट असेल मंडळी तर कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्ही किड्स वेअरचा व्यवसाय सुरू करू शकता. उन्हाळ्यात जास्तीत जास्त विकलं जाणार हे एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे की किड्स वेअरचं. कारण की जसं बाळ जन्माला येतं तेव्हापासून तर ते जोपर्यंत म्हणजे 15-16 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याला भरपूर लोक कपडे आणत असतात. तर तुम्हाला ही व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे सर्व कलेक्शन ठेवा. तुमच्या व्यवसायात वाढ नक्कीच होणार आहे. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.